भागवत धर्माचे निगुणे, एक उद्धरती श्रवणे, एक तरती पठणे, एक निस्तरती ध्याने, संसार पाशा. स्वामी कृष्णानंद लिखित शुक उवाच श्री एकनाथी भागवत भावार्थ कथा या ग्रंथातील आज ऐकूया पुष्प पहिलं, श्रीकृष्ण संकल्प विप्रशाप याचा भाग दुसरा. शुकाचार्यांच्या या बोलण्यातून राजा परीक्षिताला एकंदर कृष्ण विचाराची कल्पना आली. परीक्षित थोडा शांत झाला. संकल्प आणि प्रत्यक्ष कार्य यांचा नेमका संबंध कसा असतो हे जाणून घ्यायला तोही आता उत्सुक होता. 2-4 दिवस गेले असतील. सर्व ऋषीमुनींनी एकत्र येऊन निर्णय घेतला की श्रीकृष्णानं सांगितल्याप्रमाणे आपण सर्वांनी द्वारका नगरी सोडायची आणि पिंडारक क्षेत्राकडे प्रस्थान करायचं आहे. कारण कृष्णदेवांच्या मनात निश्चितच कल्याणाचे विचार असणार असा त्यांचा परमविश्वास होता. श्रीकृष्णावर परमभक्ती होती आणि प्रेमही होतं. मनातून द्वारका सोडू नये असं वाटत असलं तरी कृष्ण आज्ञा सर्वांनाच शिरसावंद्य होती. शुकाचार्य सांगू लागले, राजा परीक्षिता, कृष्ण आज्ञेनं कोण कोण निघालं ते ऐक. ज्याच्या अंगी प्रतिसृष्टी निर्माण करण्याचं सामर्थ्य आहे असे महर्षी विश्वामित्र हे द्वारका सोडून जायला तयार झाले. ज्यांच्या केवळ नामोच्चारानं सुखदुःखादी द्वंद्व पळून जातात ते असित ऋषी निघाले. प्रत्यक्ष सूर्यनारायण ज्याला शरण गेला ते कण्व ऋषी द्वारकेच्या बाहेर पडायला सिद्ध झाले. ब्रह्मर्षी वसिष्ठ, वामदेव, अत्री, दुर्वास, भृगू, अंगिरस, काश्यप असे ज्येष्ठ श्रेष्ठ ऋषीवर्य आपापल्या शिष्यगणांसह तयारीला लागले. इतकंच काय, नित्य ब्रह्मानंदात मग्न असलेले देवर्षी नारद आपली ब्रह्मवीणा घेऊन श्रीकृष्ण आज्ञेचं पालन करायचं म्हणून द्वारकेची सीमा सोडायला सिद्ध झाले. आता श्रीकृष्णाच्या मनातील विचारांना गती मिळाली. त्यावेळेला यादववीरांचे कुमार पटांगणात खेळात मग्न झाले होते. पळापळी, चेंडूफळी, शिवाशिवी अशा खेळांना रंग भरत होता. कुणी धावतोय, कुणी कुणाच्या अंगावर चेंडू मारतोय, कुणी वार चुकवतोय. असं करता करता साऱ्यांची बरीच दमणूक झाली होती. सर्वजण आता गोल करून बसले होते. कुणाच्या तरी डोक्यात एक अजब कल्पना आली. सर्वांना ती आवडली. सर्वजण त्या कल्पनेला मूर्त स्वरूप द्यायच्या कामाला लागले. जांबुवंतीचा पुत्र सांब ह्याला स्त्रीवेश दिला. त्याला लुगडं चोळी तर नेसवलीच होती, त्याबरोबर डोळ्यात काजळ, गळ्यात आभूषणं, डोईवर कुंतलांचा आंबाडा, त्यावर फुलवेणी इत्यादी सर्व साज सजवला होता. मुख्य म्हणजे पोटावर जाडशी कापडं बांधून तो गर्भवती युवती वाटेल असा नटवला होता. नटून थटून तो ठुमकत चालू लागला. बाकीचे कुमार त्याला घेऊन सर्व ऋषींवर ज्या ठिकाणी एकत्र जमले होते तिथं आले. ऋषी दर्शनाचा आविर्भाव आणून त्या गर्भवती प्रमदेला समोर आणीत म्हणाले, ऋषीवर्य, यादव कुमारांचं वंदन स्वीकारा. तुम्ही सत्यदर्शी आहात, तेव्हा या आमच्या सखीला काय होईल, मुलगा का मुलगी, हे आपण सांगावं. देवर्षी नारदांच्या हे तत्काळ लक्षात आलं की हे कुमार आपली ऋषीगणांची विनोद टवाळी करण्याच्या हेतूनं आलेत. इतर ऋषींनाही शंका आलीच. तेवढ्यात देवर्षी गरजले, बाई, तू मुसळाची आई होशील. तुझ्या पोटी मुसळ येईल आणि तेच तुम्हा सर्वांचा विनाश घडवून आणेल. घरी जा आता. देवर्षींची ती शापवाणी ऐकताच यादव कुमार सपापले.
आपण केलेली मस्करी ही अशी आपल्याच अंगी येईल असं त्यांना वाटलंही नव्हतं. घाबरून सर्वजण तत्काळ घरी आले. त्वरेनं त्यांनी सांबाच्या अंगावरील गर्भवतीचा पेहराव उतरवला. तो खरोखरच पोटावर त्यांनी लपेटलेल्या कपड्यात छोटं मुसळ दिसलं. सर्वजण भयभीत झाले. आपण फक्त कपड्याच्या घड्या बांधल्या होत्या, तिथं हे मुसळ कसं आलं याचं त्यांना आश्चर्य वाटलं. आपण ब्रह्मवृंदांची टवाळी केली आणि ब्रह्मशाप अंगावर घेतला. भयभीत अवस्थेत सर्वजण आपापल्या घरी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व घरातील वडीलधारे एकत्र जमले. त्यांना ब्रह्मशापाचं सविस्तर वृत्त समजलंच होतं. त्यावर काय करायचं यासाठीच ते जमले होते. जमलेल्या सर्व यादव श्रेष्ठांमध्ये बली, आहुक राजा, उग्रसेन यांच्याबरोबर स्वतः बलरामासह वसुदेव पण होते. श्रीकृष्णाला मात्र मुद्दाम या सभेला बोलावलं नव्हतं. यदुकुमारांकडून झालेली चूक आणि महर्षींची शापवाणी यावर नेमका काय उपाय करावा यावर बरीच चर्चा झाली. सर्वांनी एकमतानं निर्णय घेतला की आपण मुसळाचं चूर्ण करावं आणि समुद्रात ते सोडून द्यावं. म्हणजे मुसळाबरोबर तो ब्रह्मशाप पण विसर्जित होईल. आहुक राजा आणि उग्रसेन हे दोघे मनोमन घाबरले, थरथरले. आता काहीतरी विपरीत होणार आणि ते भोगणं आपणा सर्वांना भाग पडणार हे निश्चित. त्यांचं मन मात्र हेच सांगत होतं आणि त्याचीच त्यांना चिंता वाटत होती. सभेत ठरल्याप्रमाणे त्या मुसळाचा चुरा केला आणि समुद्रात फेकण्याकरता काही मंडळी सागरतीरी आली. वेळ सायंकाळची होती. भरतीच्या लाटांनी समुद्र घोंगावत होता. एकामागून एक लाटा येतच होत्या, काही लहान काही मोठ्या. कुणीतरी मध्ये जाऊन तो चुरा समुद्रात फेकला आणि लांब रेतीवर उभं राहून पायाच्या घोट्यापासून ते गुडघ्याच्या वरपर्यंतच्या लाटांचा आनंद घेत मंडळी परतली. आता त्यांना मनोमन समाधान झालं. दुसरे दिवशी सकाळी पोहायला म्हणून कुमार सागराच्या तीरावर आले. तो त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. रात्रीच्या भरतीच्या लाटांनी तो मुसळाचा चुरा किनाऱ्यावर येऊन इतस्ततः विखरून पडला होता. मुसळाचा मध्यभाग लोखंडाचा असल्यानं सागरात बुडाला होता. योगायोगच म्हणायचा. तो तळाशी गेलेला लोखंडाचा गोळा एका सागरी माशानं गिळला. त्याला ते आमिष वाटलं असावं. नेमकं त्याच वेळेला एका कोळ्यानं आपल्या बोटीतून पाण्यात जाळं टाकलं होतं. तो मासा नेमका त्यात अडकला. त्यानं जाळं वर ओढलं तर इतर माशांबरोबर तो सागरी मासा आपल्या आकारामुळे वेगळा दिसत होता. कोळ्यानं सर्व मासे टोपलीत भरले आणि किनाऱ्यावरील आपल्या दुकानासमोर ओतले. दुकानासमोर 5-6 गिऱ्हाईकं उभीच होती. त्यात एक पारधी होता. त्याचं लक्ष त्या मोठ्या माशाकडे गेलं आणि त्यानं तोच मासा कापून मागितला. माशाच्या पोटातून लोखंडाचा गोळा निघालेला पाहताच पारधी एकदम दचकला. क्षणात त्याला आनंद झाला. माशाच्या पोटातील लोखंड हे भाग्यदायी असतं असं त्यानं ऐकलं होतं. पारधी तो मासा आणि तो लोखंडाचा गोळा घेऊन घरी आला. मनात म्हणाला, या गोळ्याचा आता मी बाण करीन. अगदी एखाद्या अवघड समयी या लक्षवेधी बाणाचा वापर करीन. इतकं सारं झालं तरी श्रीकृष्णाला यातलं कुणीही काहीही सांगितलं नाही. त्यानं कुणाला काही विचारलं नाही किंवा त्याला कुणाचा त्याबद्दल रागही आला नाही. परंतु त्यानं अंतर्मनानं सर्व काही जाणलं आणि पुढे काय होणार ह्याचं भाकीत त्याच्या दृष्टीसमोर चित्रित झालं. आता ब्रह्मशापाची पूर्ती होणार. आपल्या मनीचा संकल्प यथायोग्य रीतीनं सिद्धीस जाणार याबद्दल त्याला मनोमन समाधान वाटलं. अगदी आनंदानं टाळी वाजवत श्रीकृष्ण स्वतःशीच हसला. याबरोबरच श्रीकृष्ण संकल्प विप्रशाप या पहिल्या पुष्पाचं वाचन आता समाप्त होत आहे. उद्यापासून आपण वसुदेव नारद भेट
भागवत धर्माची ओळख या दुसऱ्या पुष्पाचं वाचन क्रमशः ऐकणार आहोत. नमो व्यासमूर्ते नमो शुकदेवा दिला मुमुक्षुसी त्वा अक्षय ठेवा. कथा भावरूपे घडली हाते करी समर्पित गुरुचरणाते. हरि ओम तत्सत.